श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप समास 9वा. आत्मविवरण. श्रीराम. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रकटची आहे. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो ते तर उघडच आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्या वीण चेतना देहास कैची. श्रीराम. देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. उभये योगे कोणी एक कार्य चाले. श्रीराम. देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटले तर ते निरर्थक ठरते. या दोन्हींच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडते. देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही. श्रीराम. देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्न भोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. श्रीराम. आत्मा स्वप्नावस्थेत जातो पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही. हा केवढा चमत्कार आहे पहा बरे. अन्न रसे वाढे शरीर शरीर प्रमाणे विचार. वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. श्रीराम. अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबरच विचारही वाढतो. वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. उन्मत्त द्रव्य देह खातो. देहयोगे आत्मा भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. श्रीराम. देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाने घेतले विष आत्मा जाये सावकास. वाढणे मोडणे आत्मयासने मस्त आहे. श्रीराम. देहाने विष घेतले तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे. नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. श्रीराम. वाढणे मोडणे जाणे येणे आणि देहाच्या योगाने सुख दुःखही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागते. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ. तैसेची हे केवळ शरीर जाणावे. श्रीराम. वारुळ म्हणजे पोकळ. मुंग्यांचे मार्ग पोकळच असतात. तसेच केवळ हे शरीर जाणावे. शरीरी नाडीचा खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा. लहान थोर सगटा दाटल्या नाडी. श्रीराम. शरीरात नाड्यांचा गुंताडा असतो. त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली असते. प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो. त्यास वायू प्रवर्ततो श्वासोश्वासे. श्रीराम. प्राणी अन्नोदक घेतो त्याचाच अन्नरस होतो. त्याला वायू श्वासोश्वासाच्या योगे प्रवर्तवितो. नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन. त्या पवना सरिसा जाण आत्मा हि विवरे. श्रीराम. नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर पसरतो. त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र विचारत असतो. तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार. मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. श्रीराम. जर तहानेने शरीर सुकले तर हा विचार आत्म्याला कळतो. तो मग शरीरास उठवून उदकाकडे चालवितो. उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहोन शरीर चालवी. शरीर बघेच हालवी प्रसंगानुसार. श्रीराम. शब्द बोलवून उदक मागतो. मार्ग पाहून शरीरास चालवतो. प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. क्षुधा लागते ऐसे जाणतो. मग देहाला उठवितो. आचा वाचा बोलवितो जासी त्यासी. श्रीराम. भूक लागली तर ते जाणून आत्माच देहाला उठवितो आणि ज्याला त्याला अर्वाच्य बोलायला लागतो.
बायकोत म्हणे बायकांत म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणिले, पायात भरून चालविले तातडी तातडी श्रीराम. बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो, तोच पायात धरून त्यास भराभर भराभर चालवितो. त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले आपोषान श्रीराम. तोच पानावर आणून बसवितो, त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोषणे घ्यावयास लावतो. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दातान करवी चाववी नेटे नेटे श्रीराम. तोच हाताकडून घास उचलवितो, मुखात जाऊन मुख पसरवितो आणि दातांकडून नीटपणे अन्न चाववितो. आपण जिव्हेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, कैस काढी खडाकडे तत्काळ थुंकी श्रीराम. तो जीवात्माच जिव्हेमध्ये खेळून स्वाद घेतो, नाकाने सुवासाचे सुख भोगवितो. जर कदाचित अन्नात केस काडी खडा असल्याचे कळून आले की तो तात्काळ थुंकतो. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे ताऊन पाहे लागे रागे रागे श्रीराम. पदार्थ अळणी झाला असेल तर त्याला कळते आणि तो लगेच मीठ मागतो आणि बायकोला आगे कागे असे म्हणून रागारागाने तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतो. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परमखेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी श्रीराम. पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होतो, गोड नसेल तर त्याला फार खेद होतो. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर त्याला अंतर्यामी फार क्लेश होतात. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडे आणि खोकी श्रीराम. नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते, अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करतो. पदार्थ तिखट असेल तर तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यासारखे खोकू लागतो. मिरपुडी घातली फार, काय असे करीते खापर, जिव्हे करवी कठिणोत्तर बोलवी रागे श्रीराम. फार मिरपूड घातली आहेस, काय खापरासारखा पदार्थ करतेस, असे तो जिव्हेच्या द्वारे रागाने कठोर शब्द बोलतो. आज उदंड जेविला, चवेच तांब्या उचलिला, गळगळा येऊ लागला सावकाश श्रीराम. तुपातील पक्वान्न फार खाल्ल्याने त्याला खूप तहान लागते, म्हणून तो स्वतःच हाताकडून तांब्या उचलवून गटागटा पाणी पिऊ लागतो. देही सुख दुःख भोगता, तो एकात्मची पाहता, आत्म्या वीण देह वृथा मडे होये श्रीराम. देहात सुख दुःख भोगता एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही, त्याचे मढे होते. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोकी जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे आत्मा होय. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी आत्मा असतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे श्रीराम. जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात. जो सर्वांना चालवितो त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतो. पुंगे चाखे के ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होये श्रीराम. तोच हुंकतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदू कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तत्काळ समजते. सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी श्रीराम. सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. वायू सरीचा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन येतो परितेही जाये श्रीराम. वाऱ्याबरोबर सुगंध येतो, पण थोड्या वेळाने तो वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते, पण तीही नंतर जाते. शीत उष्ण वायो सरीसे, सुवासे अथवा कुवासे, असीचे परी सावकासे तगणे न घडे श्रीराम. वाऱ्याबरोबर शीत उष्ण सुवास दुर्गंध इत्यादी येतात, पण यथावकाश ते नाहीसे होतात, टिकून राहू शकत नाही.
वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती वायो सवे श्रीराम. वाऱ्याबरोबर रोग म्हणजे जंतू येतात, वायू बरोबर भूते धावतात, धूर आणि धुके इत्यादीही वाऱ्याबरोबर येतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. वायू बरोबर येणारे काहीच टिकून राहत नाही, आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही, वायूपेक्षा आत्म्याची चपळता अधिक आहे. वायू कठीणाच आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदेहिना श्रीराम. कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू अडतो, पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जातो. आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. वायू झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेच अंतरी समजे विवरून पाहता श्रीराम. वायू झडझडा वाजतो, आत्मा जराही आवाज करत नाही. मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करण्यास तो कळून येतो. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान श्रीराम. शरीरास सुख दिले तर ते आत्म्याला पावते, शरीराच्या योगेच त्याला समाधान लाभते. देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाचे श्रीराम. देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्यास पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक आत्मयाच होये श्रीराम. देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर अनेक प्रकारे ते दिसून येते. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रैलोकी पवाडे देहात्मयोगे श्रीराम. दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडते, ते वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरणनाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.